तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका संपल्यात। आता चौथ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू झालाय। आजपासून चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा पुन्हा एकदा धडाडताना पाहायला मिळतील। चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। 13 मे रोजी मतदान पार पडेल। 11 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील। पण आता पुढचे 4 दिवस हे प्रचारासाठी असणार आहेत। 11 मतदारसंघ हे प्रचाराने ढवळून निघणार आहेत। त्यामुळे चौथ्या टप्प्यासाठी दिग्गजांच्या सभा आपल्याला पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतील। 13 मे रोजी होणारे जे मतदान असेल ते सुद्धा 11 मतदारसंघांमध्ये असणार आहे आणि या मतदारसंघांमध्ये तरी किमान भरघोस मतदान व्हावं यासाठीचे प्रयत्न केले जातील। तर चौथ्या टप्प्यामध्ये कुठे कुठे मतदान होणार आहे यावरती सुद्धा एक नजर टाकणार आहोत। नंदुरबार, जळगाव, रावेर आणि बीड या ठिकाणी चौथ्या टप्प्यात मतदान होईल। जालना, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही असेल। मावळ, शिरूर, शिर्डी, अहमदनगर या ठिकाणीही मतदान आहे। नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड या ठिकाणी चौथ्या टप्प्यात बघतोय 11 ठिकाणी 11 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडेल। तर प्रचार सभांचा धडाका मात्र कालपासूनच सुरू झालेला आहे आणि प्रचार सभा या जोरदार गाजवण्याचं कामही दिग्गज करतात। या सगळ्या जागा टिकवून ठेवण्याचं आव्हान हे सत्ताधारी पक्षांसमोर आहे। तर विरोधकांनी सुद्धा चांगलाच जोर लावलेला आहे, मुसंडी मारलेली आहे आणि त्यामुळे यावेळचं मतदान हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नागरिकांनी जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडावं, मतदान करावं असं आवाहन करण्यात येते। निवडणूक आयोगानं आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न केलेले आहेत। मात्र आता सगळी भिस्त ही नागरिकांच्याच हातात आहे। त्यामुळे नागरिकांचं मतदान कोणाच्या पारड्यात जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, एकंदरीत आपण काल जर पाहिलं तर थोडीशी निराशाच पदरात पडली असेल सर्व उमेदवारांच्या। काहींची धाकधूक वाढवणारी होती तर काही जण निर्धास्त झालेत। पण येत्या काळामध्ये आता प्रचार सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे। ऊनही तितकंच वाढतंय। लोक बाहेर पडतील यासाठी प्रचारात काही महत्त्वाचे मुद्दे असतील का? प्रज्ञा, चौथ्या टप्प्याचं मतदान आता 13 तारखेला होतंय। 11 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत या प्रचाराच्या टप्प्याला समारोप करता येणार आहे आणि त्यानंतरनं 2 दिवसानंतर लगेच मतदान होईल। प्रामुख्याने जर पाहिलं तर विदर्भामध्ये अधिक तापमान असल्यामुळे उन्हाचं कारण देऊ शकत होतो, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वास्तविकतेत तसं उन्हाचा तडाखा विदर्भाच्या तुलनेने फार कमी होता। तरी देखील मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही आहे। हातकणंगले, सांगली अशा काही लोकसभा मतदारसंघामध्ये 60% जास्त मतदान झालं हे वस्तुस्थिती आहे। पण हाय व्होल्टेज ड्रामा असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तसंच इतर मतदारसंघांमध्ये मात्र कमी तापमान असताना सुद्धा मतदानाचा टक्का देखील कमी झालेला आहे। आता मुद्दा राहतो तो चौथ्या फेजमध्ये, विशेषतः यामध्ये प्रामुख्याने ज्या बिग फाईट्स आहेत त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ आहे, दुसरीकडे नगर मतदारसंघ आहे, संभाजीनगर मतदारसंघ आहे आणि बीड आहे की जिथे एक मोठमोठ्या नेत्यांमध्ये आणि महत्त्वाचे नेते इथे निवडणूक स्वतःचं नशीब आजमावत आहेत। प्रचाराच्या दरम्यान राजकीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमित शहांपासून सत्ताधारी बाकावरचे देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, आता अजित पवारांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा होत आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं राहुल गांधींची देखील एक सभा होईल असं सांगण्यात येते। प्रियंका गांधींचा सुद्धा रोड शो होईल असं सांगण्यात येते पुण्यामध्ये। अशा दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रत्येक पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्यांचे जे स्टार कॅम्पेनर आहेत त्यांच्या सभा, रोड शो करतायत। मुळात मतदारांमध्ये मात्र उत्साह का येत नाही याविषयी निवडणूक आयोग देखील चिंतेत आहे, कारण की मतदानाचा टक्का गेल्या एक फेजमध्ये हळूहळू कमी होताना दिसतोय। वास्तविकतेत तो वाढणं हे अपेक्षित होतं। त्याच्या दृष्टिकोनातनं वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून अपील देखील केले जात होते, पण मतदानाचा टक्का मात्र कमी होतोय। याला प्रामुख्याने कारण काही सांगितले जातात ते म्हणजे एकतर थेट मोदी लाट नाही या, दुसरीकडे
लोकांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात टोकायचा राग नाही आहे की जो मतांमध्ये बाहेर येऊन व्यक्त करावा अशा स्वरूपात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शहरी भाग जर पाहिले तर शहरी भागांमध्ये अनेक ठिकाणी CBSE बोर्ड्स आणि SSC बोर्ड्सच्या शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे अनेक जण आपल्या मूळ गावी किंवा बाहेर फिरायला जात आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होतोय. निवडणूक आयोगासमोर आता सगळ्यात मोठं हे चॅलेंज असणार आहे की मतदानाचा टक्का जो कमी होतोय तो वाढवणं कसं आहे. सर्व मतदारांनी कशा स्वरूपामध्ये पुढे बाहेर येऊन मतदान स्वतः करणं हक्काच आहे, त्यांचा तो अधिकार बजावला पाहिला आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा निवडणूक आयोग आता अधिक प्रयत्न करेल असं म्हटलं जात आहे. अगदी तुम्ही मांडलेले हे महत्त्वाचे मुद्दे आहेतच सागर, की उन्हाळाही आहे, सुट्ट्याही लागलेल्या आहेत. मात्र निवडणूक यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत असते, सुट्ट्या रद्द करून लोक खरं तर कामावरती येत असतात, हजर राहत असतात, तरीही मतदान कमी होते. यामागे महाराष्ट्रातली गेल्या आपण बघितलं होतं 5 वर्षातली बदललेली सगळी जी परिस्थिती आहे ती याला कारणीभूत असू शकते का? बरोबर आहे, कारण की याचं प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये जी काही भेळ मिसळ म्हणावं लागेल तशा स्वरूपाची झालेली दिसून येते. कोणता पक्ष कुणाबरोबर गेलेला आहे, तो लोकांना रुजला आहे का, आणि राजकीय नेत्यांच्या ज्या चौकटी होत्या विचारांच्या, कृती करण्याच्या, त्या सगळ्यांनीच मोडलेल्या आहेत. कोणत्या एका पक्षाने मोडल्या अशातला भाग नाही आहे. त्यामुळे कदाचित लोकांमध्ये सुद्धा की आपण कशाला मतदान करावं, काय मिळणार आहे आपल्याला मतदान करून, राजकीय नेते स्वार्थासाठी कोणतेही मुद्दे करत कुणाबरोबरही विचारधारा सोडून एकमेकांबरोबर बसतायत. महाराष्ट्रामधले 5 प्रमुख जे प्रादेशिक पक्षसह राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांनी सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात आधी घोषणाबाजी केली, एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवल्या, कालांतराने एकत्रित आलेले आहेत, हे पाहिलेलं आहे. त्यामुळेच कुठे ना कुठेतरी चीड आहे. एकतर 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलीच निवडणूक झालेल्या नाही आहेत. वास्तविकतेत लोकांनी मतदानाच्या माध्यमातून स्वतःचा राग असेल, स्वतःचं मत असेल किंवा सहानुभूती असेल ती व्यक्त करणं हे अपेक्षित होतं, पण तसं होताना दिसत नाही आहे. आत्ता जे मतदान होतं आहे त्याकडे आपण मायन्युटली जर पाहिलं तर राजकीय पक्षांची विचारधारा असणारे बहुतेक मतदार हे मतदानाला बाहेर येताना दिसत आहेत. जे कोणत्याही विचारांशी काही त्यांना घेणं देणं नाही आहे, कोणत्याही राजकीय पक्षांशी त्यांचं काही घेणं देणं नाही आहे, असे मतदार पुढाकार घेऊन मतदान अधिक करणं हे गरजेचं आहे. ते होताना तुर्तास दिसत नाही आहे. यामुळेच निवडणूक आयोग जो आहे तो चिंतेत दिसून येतोय. नक्कीच सागर, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी. येत्या काळात तरी भरघोस मतदान वाढेल यासाठी नेतेच प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त करूयात.